नमस्कार मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टीची तयारी करत आहोत. येत्या 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा आलेली आहे. यासाठी आतापर्यंत 4,75,000 उमेदवारांनी या परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. सोबतच अवघ्या काही दिवसांचा वेळ आपल्याकडे बाकी आहे आणि त्यासाठी आपल्याला मागील काही प्रश्नपत्रिकांचा देखील आपल्याला थोडासा सराव व्हावा आणि त्याच्यातून प्रश्न कसे असतात, त्याचा अचूक अंदाज आपल्याला यावा, यासाठी आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षातील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न. यामध्ये ही प्रश्नपत्रिका आहे वर्ष 2021 मधील टी-ई-टी पेपर नंबर 1 मधला हा विषय म्हणजेच इंग्रजी विषय, त्यातील प्रश्न क्रमांक 31 ते 60 असे या ठिकाणी 30 प्रश्न आपण इंग्रजी विषयाचे आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन देखील पाहणार आहोत. सोबतच मग मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो, जसं आमचं यूट्यूब चॅनल आहे तशाच पद्धतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी WhatsAppचं चॅनल आहे आणि सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी टेलिग्राम चॅनल आहे. या अभ्यास ट्री नावानं आपण सर्च करून या दोन्ही चॅनलमध्ये आपण जॉइन होऊ शकता. चला मग सुरुवात करूयात. आजचं आपलं टायटल आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षातील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण पाहतोय आणि त्यामध्ये इंग्रजी या विषयाचे 2021 मधील हा पेपर आहे. त्यातील हे 30 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. वेळ न लावता आता सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 31 होता तो म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड. बघा, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. मग या ठिकाणी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन असा या ठिकाणी प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाईफ डिव्होटिंग हिमसेल्फ टू कंटेम्प्लेशन अँड मेडिटेशन. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की याचं ॲन्सर काय आहे ते अगोदर एकदा पाहून घेऊयात. उत्तर आहे ॲसेटिक. आता ॲसेटिक का आहे? ॲसेटिक म्हणजे काय असतं की खूपच म्हणजे थोडक्यात सिंपल लिव्हिंग असलेला, साधी राहणीमान आपण म्हणूयात. अव्हॉइड्स लक्झरी म्हणजे ऐषाराम नको असलेला, तो टाळत असलेला आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याचा जो वेळ आहे तो मेडिटेशन किंवा कंटेम्प्लेशन म्हणजे थोडक्यात प्रेयर करण्यासाठी तो घालत असतो. आता अल्ट्रुइस्ट म्हणजे काय असतं, तर तो असतो दुसऱ्याला मदत करणारा. त्यासोबतच परंतु सिंपल लाईफ आहे असं काही नाहीये. म्हणजे इथं या ठिकाणी अ पर्सन हू लीड्स अ सिंपल लाईफ, त्याचं जीवन कसं असतं एकदम साधारण असतं आणि जो की स्वतःला डिव्होट करत असतो कंटेम्प्लेशन आणि मेडिटेशन म्हणजे. तर तो असतो असेटिक, हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर एस्थेट जर पाहिलं आपण एस्थेट, तर त्याला आपण म्हणत असतो लव्हज ब्युटी अँड आर्ट. म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की ज्याला सौंदर्य आणि कला आवडत असते असा एस्थेट असतो. आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे असतो तो म्हणजे ज्याला बदल आवडत नाहीत. म्हणजे थोडक्यात मेडिटेशन ज्याला आवडत नाही असा. तर म्हणून मग आपलं या ठिकाणी उत्तर आहे एस्थेटिक. प्रश्न क्रमांक 32 होता तो म्हणजे सिलेक्ट करेक्ट द सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन अ मिलियन. आता अ मिलियन काय आहे ही कन्सेप्ट अगोदर आपण समजून घेऊयात. अगोदर आपण उत्तर बघूयात. उत्तर बघा पर्याय क्रमांक 4चा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं नंबरच्या 2 प्रकारच्या सिस्टम असतात. एक असते आपली एक इंडियन आहे आणि दुसरी आहे इंटरनॅशनल.
तर मिलियन जो आहे तो इंटरनॅशनलमध्ये पाहायला मिळतो. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की आपल्याला माहिती असलं मिलियन किती असतात. तर मिलियन म्हणजे थोडक्यात 10,00,000 असतात. हे झालं ही पद्धत आपल्या भारतीय म्हणजे इंडियननुसार. परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, तर मिलियन इंटरनॅशनलमध्ये कसं असतं, संख्या तीच असते. फक्त काय करायचं आहे, फरक आहे लक्षात घ्यायचा आहे, की कशा पद्धतीनं. म्हणजे बघा, युनिट, 10, 100 आणि त्यानंतर पुन्हा इ इथं 100च असते 1000, पुन्हा इथं 10,000 आणि हे 100,000 आणि नंतर असतं पुन्हा मग इथं मिलियन. याच्यात लाख किंवा ही गोष्ट नसते. हे आपण लक्षात ठेवायचे. म्हणून मग ही जी सिस्टम आहे या ठिकाणी, ती सुरुवातीला 30 न कॉमा करा आणि नंतर 33 न. पण आपली इंडियन सिस्टम ही सुरुवातीला फक्त 3 ने जाईल, नंतर 2-2 ने कॉमानं जात असते. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सांगता येत आहे, की ऑप्शन नंबर 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. 33वा प्रश्न होता, आयडेंटिफाय व्हिच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अॅन एरर. एरर असलेला म्हणजे चूक कुठे आहे ते शोधायचं आहे. ज्या ठिकाणी चूक आहे आपण ऑप्शन या ठिकाणी रीड करून घेऊयात. त्यामध्ये ऑप्शन आहे आय वॉज ग्रेटली ॲस्टोनिश्ड. त्यानंतर व्हेन आय केम टू नो. त्यानंतर पुढे दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी अँड आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 इयर्स. वाक्यात एरर कुठशी आहे? तर यामध्ये आपल्याला सांगता येईल, की बघा, आय वॉज ग्रेटली ॲस्टोनिश्ड हे कसं आहे? हे जर पाहिलं आपण, तर हे सेंटेन्स बघा, आय वॉज ग्रेटली ॲस्टोनिश्ड व्हेन आय केम टू नो दॅट माय फ्रेंड इज कमिंग टू सी मी आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 इयर्स. मग याचं करेक्ट सेंटेन्स जर आपण पाहिलं, आय वॉज ग्रेटली ॲस्टोनिश्ड व्हेन व्हेन आय केम टू नो इथपर्यंत ओके आहे. त्यानंतर दॅट माय फ्रेंड हे सुद्धा त्याच्यापुढे कंटिन्यू. या सगळ्यांचं मिळून एक सेंटेन्स बनवायचं आहे आपल्याला. दॅट माय माय फ्रेंड इज, पण इथं आता इथं इज दिलेलं आहे. आता ऑलरेडी आय वॉज ॲस्टोनिश्ड या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की इथं वॉज ॲस्टोनिश्ड आहे म्हणजे हा पास्ट टेन्स आहे आणि मग इथं इज कसं काय येणार नाही, हे लक्षात राहू द्यायचं आहे. इज तिथे त्या ठिकाणी येणार नाही. त्या ठिकाणी येणार वॉज. म्हणून चूक कुठे झालेली आहे? या ठिकाणी चूक झालेली आहे आणि मग आफ्टर अ गॅप ऑफ अबाउट 20 इयर्स हे बाकीचं बरोबर आहे. म्हणून पाहूयात उत्तर क्रमांक सी म्हणजेच 1 नंबरचं सी हे ॲन्सर बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी एरर आहे. 34 नंबरचा क्वेश्चन आहे पॅसिव्ह व्हॉईसचा. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉईस फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. व्हाय डू यू वेस्ट टाईम? टाईम का वेस्ट? थोडक्यात प्रश्न विचारलेला आहे, की तू वेळ का वाया घालवतोयस? पण आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसचं WH जी काही रचना आहे, त्या रचनेचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस काय होतंय हे समजलं पाहिजे. आता इथं स्ट्रक्चर जनरली अशा पद्धतीने दिलेलं आहे. परंतु त्याचं जर आपल्याला स्ट्रक्चर घ्यायचं म्हटलं, तर काय करावं लागेल? तर मग आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा, WH क्वेशन वापरायचा आहे, प्लस आपण हेल्पिंग व्हर्ब वापरायचा आहे. त्यानंतर मग बघा, त्या ठिकाणी जो आपला या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल, तो अगोदर घ्यावा लागेल. त्यानंतर पुढे व्ही3 वापरावा लागेल आणि नंतर बाय वापरून आपल्याला सब्जेक्ट वापरावा लागेल. आता ही रचनेवरून आपल्याला सेंटेन्स तयार करता येऊ शकतं मित्रांनो. बघूयात मग. आता वाक्य कोणत्या काळातलं आहे ते अगोदर. आता डू आलेला आहे म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्सची जी रचना आहे कन्व्हर्जनसाठीची, तर त्यासाठी
ऑब्जेक्ट इथं टाईम आहे तो एकवचनी आहे. म्हणून मग तो सुरुवातीला आता सगळीकडे व्हाय आहे. हे सगळीकडे व्हाय आहे. ओके. आता इथं हेल्पिंग व्हर्ब ॲम इज आर पैकी एक येईल. म्हणजे हॅजचं वाक्य येणार नाही. आपल्याला हेही लक्षात येत आहे. मग आता त्यानंतर बघा उरते 3 वाक्य. आता मग व्हाय इज टाईम, व्हाय इज टाईम. तीनही वाक्य या ठिकाणी काय आहेत? बरोबर आहेत. आता पुढे काळ कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इथं आपल्याला हा ऑब्जेक्ट आहे टाईम या ठिकाणी घेतलेला आणि मग पुढे आपल्याला त्याचा व्ही3 घ्यायचा आहे. तो म्हणजे वेस्टेड आणि मग बाय आणि त्यानंतर यू. आता मग व्हाय इज टाईम वेस्टेड बाय यू. बघा व्हाय बीइंग येणार नाही. त्यानंतर बीन बघा बीन सुद्धा येणार नाही आणि मग उरतंय आपलं एक उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. बघा त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न होता चूज द करेक्ट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे आपल्याला विचारलेला आहे अपोझिट नंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. अपोझिट नंबरमध्ये म्हणजे विरुद्धार्थी शब्द याचा अँटोनिम म्हणजे. मग आता ॲक्विजिटिव्ह. आता ॲक्विजिटिव्ह जे आहे, ॲक्विजिटिव्हचा अर्थ आहे थोडक्यात तो म्हणजे काय असतो? लोभी. जास्त प्रकारात हावरटपणा असलेला. मग आता इथं एक-एक जर अर्थ काढला तर माइझरली म्हणजे सुद्धा लोभी असतो, तो येणार नाही. त्यानंतर आपल्याला सांगता येईल या ठिकाणी जो आता इथे या ठिकाणी ऑस्टिअर जो आहे, ऑस्टिअर हे त्याचं ॲन्सर तर आहेच. परंतु हा जो ऑस्टिअरचा अर्थ जो आहे, तो म्हणजे काय असतो? तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, की लोभी नसलेला म्हणजे ज्याला हाव नाही असा, तो असतो ऑस्टिअर. मग फ्रुगलचा अर्थ तो असतो म्हणजे थोडक्यात खर्च करणारा. याला आपण असं म्हणूयात. उधळपट्टी करणारा. त्यानंतर ॲर्डंट म्हणजे कसा असतो? तर तो असतो थोडक्यात या ठिकाणी त्याचा अर्थ असतो पॅशनेट. पॅशनेट म्हणजे कसा असतो? ज्याला ध्येय असलेला. म्हणजे इथं या ठिकाणी तो बसत नाही. म्हणून मग ऑस्टिअर हा शब्द करेक्ट त्याचा ॲन्सर आहे. त्यानंतर 36वा आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथं जोड्या दिलेल्या आहेत. म्हणजे ही एनालॉजी सारखं आपल्याला हे समसंबंध जो असतो त्या पद्धतीनं. तर बघा डक, डकलिंग हे म्हणजे प्राणी आणि त्यांचं पिल्लू अशा पद्धतीनं दिलेलं आहे. आता मग बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की डक आहे त्याच्या पिल्लाला डकलिंग म्हणतात. तर हेअर म्हणजे काय असतो थोडक्यात त्याला आपण ससा म्हणत असतो. तर हेअरचं जे काही पिल्लू असतं म्हणजे त्याला आपण लिव्हरेट असं म्हणत असतो. म्हणून मग म्हणून मग या ठिकाणी उत्तर क्रमांक 4 हे आपल्याला सांगता येत असतं. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन डायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा काळ माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर एक गोष्ट आपण आता पाहून घेऊयात. वाक्य वाचूयात. "ओह! व्हॉट अ लव्हली डे!" शी एक्सक्लेम्ड. ओह! किती प्रेमळ दिवस आहे. तिने काय केलेले आहे? एक्सक्लेम केले आहे म्हणजे उच्चारलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की बघूयात मग आता त्याचे काय-काय हे आहेत तर. शी एक्सक्लेम्ड, शी एक्सक्लेम्ड, शी एक्सक्लेम्ड हे येणार. ठीक आहे. आता त्यानंतर बघा मग काय आहे? ओह! यामुळे काय झालं तिला आनंद झालेला आहे. म्हणून मग आपल्याला एक्सक्लेम दॅट नाही म्हणता येणार. विथ द प्लेजर, विथ प्लेजर. आता ह्या दोन्हीपैकी एक आपण बघूयात, काहीतरी निवडूयात. म्हणजे इथे याचा ऑल करेक्टचा आता विषय राहिलेला नाही. कारण इथं दॅट आलेलं आहे. इथं दॅट घ्यायचं नाही. आता मग आपल्याला सांगता येत असतं. आता पण ती कसं म्हटलेलं आहे तिनं? विथ प्लेजर. इथे दॅट आहे आणि आता इथे दॅट आहे. बरोबर? दोन्ही. इट वॉज आणि इथं इट इज. बघूयात आता. वॉज आणि इजमध्ये काय फरक आहे?
तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, या ठिकाणी आता इथं काय असणार आहे, "ओह व्हॉट अ लव्हली डे शी एक्सक्लेम्ड." म्हणजे या ठिकाणी तिने उद्गार केलेला आहे. याचा अर्थ हे वॉजमध्ये जाईल, इजमध्ये जाणार नाही आणि म्हणून मग आपलं ॲन्सर मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ॲन्सर. चला त्यानंतर 38 नंबरचं क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता एक विशिष्ट पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. तो पर्याय काय आहे तो आपण आता या ठिकाणी निवडूयात. ही इज डॅश फॉर हिज एव्हिल डीड्स. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं मग फेमस, सेलिब्रेटेड, नोटोरियस अँड नोटेड. मग आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल फेमस काय आहे? फेमस म्हणजे सगळीकडे गुड, थोडक्यात तो सगळ्यांना नोन असलेला, माहिती असलेला. सेलिब्रेटेड म्हणजे थोडक्यात तो काय आहे? म्हणजे सादर केलेला किंवा थोडक्यात त्याची प्रशंसा केलेला. आता नोटोरियस म्हणजे काय असतं? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की एव्हिल या शब्दाचा अगोदर आपल्याला अर्थ कळाला पाहिजे. एव्हिल म्हणजे काय असतं? तर एव्हिल म्हणजे असतं वाईट, बॅड. तर इथं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. फेमस जो असतो, हा गुडसाठी फेमस असतो. त्यामुळे मग 1 नंबर बिलकुल येणार नाही. सेलिब्रेटेडचा अर्थ तिथे बसत नाही. ही इज सेलिब्रेटेड फॉर हिज बसणार नाही. नोटोरियस म्हणजे काय असतो? तर तोही एक प्रकारचा कसा असतो? फेमसच असतो, परंतु तो बॅडसाठी असतो म्हणजे एव्हिल दिलेला आहे. म्हणून मग इथं नोटोरियस हे उत्तर येणार आहे. नोटेडचं जे आहे, तर नोटेडमध्ये आपल्याला सांगता येईल, की त्या ठिकाणी वेल नोन फॉर गुड वर्क म्हणजे या ठिकाणी तो ज्ञात असलेला चांगल्या कामासाठी त्याची ख्याती असलेला त्याला नोटेड म्हणतात. म्हणून मग या ठिकाणी उत्तर नोटेड येणार नाही. तर इथं नोटोरियस इथं एव्हिल डीड्स आलेला आहे. म्हणून मग याचा अर्थ इथे बॅड हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघूयात नोटोरियस. त्यानंतर मग पुढे आपल्याला सांगता येतं 39 नंबर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्हज. रीडिंग इज इझियर डॅश स्पीकिंग. आता इथं आपल्याला प्रिपोजिशन आणि या ठिकाणी दॅन एक आलेलं वापरायचं आपल्याला या ठिकाणी बघा. तर मग या ठिकाणी बघूयात आता रीडिंग इज इझियर. मग इथं टू बसते का? इझियर टू स्पीकिंग. नाही बसणार टू. चला त्याच्यानंतर फॉर बसते का? तर इथं फॉर बी बसणार नाही. का? तर ईझियर फॉर स्पीकिंग. नो. इथं या ठिकाणी रीडिंग आणि स्पीकिंग यांची कंपॅरिझन केलेली दिसत आहे आणि यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इथे आपल्याला सरळ-सरळ डिग्रीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि त्या ठिकाणचं जे ज्ञान आहे, हे प्रिपोजिशन मग तिथे काय करावं लागेल? वापरावं लागेल आणि मग रीडिंग इज ईझियर कारण इथं ॲडजेक्टिव्हला इथं ER प्रत्यय लागलाय आणि ही आपल्याला सांगता येतं कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. ही कंपॅरेटिव्ह डिग्री मग कंपॅरिझन बिटवीन 2 म्हणजे दोन्हीमध्ये होणारी जी कंपॅरिझन आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यावेळेला दॅनचा वापर त्या ठिकाणी होत असतो. म्हणून मग उत्तर आहे ते म्हणजे दॅन पर्याय क्रमांक 4. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. आता जोडी नसलेली आणि बसत नसलेली. या ठिकाणी आहेत मग ऑप्शन्स पॅरट्स स्क्विल, फ्रॉग्स क्रोक, त्यानंतर आहे आउल्स हूट अँड हॉर्सेस ने. आता या ठिकाणी त्यांच्या आवाजाची या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत. किती सोपं आहे मित्रांनो, पण काय आहे ना, हे आपण बघा, आपण जर साधे-साधे स्पर्धा परीक्षेचे जर बुक्स पाहिले, स्कॉलरशिपमधलेच हे आहेत, जे 5वीचं स्कॉलरशिप, 8वीचं स्कॉलरशिप जर पाहिलं, तर त्याच्यात इंग्लिशमधले हे प्रश्न आहेत बघा मित्रांनो. तर बघा, म्हणजे वरचाही त्याच्यातच आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर त्या अगोदरचा जो याचा होता, पिल्लांचा होता, तो देखील आपल्याला त्याच्यातलाच प्रश्न आलेला पाहायला मिळतोय. मग आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की इथं पॅरट पॅरटचं स्क्विल नसतं, तर पॅरटचं जे असतं, तर ते आपल्याला सांगता येतं. आपल्याला ते स्क्वॅक म्हणजे त्याला आपण SQUAWK एक तर त्याला आपण स्क्वॅक म्हणत असतो किंवा त्याच्या आणखी पॅरटच्या बोलण्याला आणखी एक शब्द आहे, तो म्हणजे स्क्रीच.
सी आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी स्क्विल येत नाही. फ्रॉगचं क्रोक बरोबर आहे. आउल्सचं हूट बरोबर आहे. हॉर्स चेस्टचं ने बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक इथं मिसमॅच झालेला आहे 1 म्हणून उत्तर आहे आपलं 1. चला पुढे जाऊयात. 40 नंबर 1 या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हमध्ये ही विल नॉट कम. आता या ठिकाणी काय जाणवतंय हे आपल्याला आता लक्षात घेऊयात. आता आपण जर नॅचरल सेंटेन्स जर पाहिलं ही विल नॉट कम, तो येऊ शकत नाही किंवा तो येणार नाही असं मला वाटतं. हे वाक्य बघा कसं होतंय आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी लगेच आय डू नॉट थिंक बिलकुल येणार नाही. इथं नॉट ऑलरेडी लागलेलं आहे आणि मला वाटते, मला वाटत नाही असं येणार नाही. म्हणजे ज्यावेळेला कधी एक गोष्ट लक्षात घ्यायचं, की ज्यावेळेला भाषेमध्ये पहिल्या वाक्यात जर नकार आला असेल, तर दुसऱ्याला येणार नाही शक्यतो, म्हणून हे येणार नाही. आय मे थिंक म्हणजे मी विचार करीन किंवा इथं हे बी ते बसणार नाही. आय थॉट मी विचार केला. आता इथं जर पाहिलं तर इथं विल आहे. मग इथं थॉटमध्ये जाणार नाही. म्हणून मग इथं थिंक बसणार आहे. म्हणून मग ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक आहे तो बरोबर आहे. त्यानंतर मग पुढे फाइंड आउट द फ्रेज which can correctly substitute the underlined part of the sentence. I saw him make a wry face. आता इथं wry फेसला अंडरलाईन आहे या ठिकाणी. आपण देण्याची या ठिकाणी विसरलेलो आहोत, परंतु तिथे आहे. एवढं मात्र नक्की आहे. बघा राय फेसला अंडरलाईन आहे. WRY राय फेस. आता राय फेसचा अर्थ आहे, की तो थोडक्यात त्यानं तो काय आय सॉ हिम मेक अ राय फेस म्हणजे मी काय केलेलं आहे त्याला राय फेस पाहताना करताना पाहिलेला आहे. याचा अर्थ काय आहे, की त्यानं तोंड जरासं वाकडं केलंय. आता वाकडं तोंड केले म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात येते डिसअपॉइंटमेंट. डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय असते थोडक्यात निराशा असते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. परंतु खाली काय फील सिक दुखणं आल्यामुळं नाही होणार, अब्यूज नाही होणार. तर त्यानंतर क्राय विथ पेन इथे काय होणार नाही, बसणार नाही. राय फेस इथं राय फेस केले म्हणजे इथं क्राय बसणार नाहीये. तर इथं काय बसेल मग ते इथं डिसअपॉइंट. म्हणून मग ॲन्सर नंबर 1 इज द करेक्ट ॲन्सर. चला नंबर नेक्स्ट fill in the blank with the correct alternative. The doctor dash the patient from taking certain medicines. या ठिकाणी आपल्याला सांगता येतं इथं बघा बॅन, प्रिस्क्राईब्ड, प्रोहिबिटेड अँड प्रोस्क्राईब्ड. आता या ठिकाणी आपल्याला इथं काय केले डॉक्टरनं पेशंटला सांगितलेले पेशंट फ्रॉम टेकिंग सर्टन मेडिसिन्स म्हणजे ते मेडिसिन्स निश्चित मेडिसिन्स घेण्यापासून पेशंटला डॉक्टरनं काय केलेलं आहे थोडक्यात रोखलेलं आहे. पण डॉक्टर बॅन करू शकत नाही. तर बघा बॅन करणं म्हणजे बंदी घालणं. तर तसं करता येणार नाही. प्रिस्क्राईब म्हणजे लिहून देणं हे बी बसत नाही. आणि मग प्रोहिबिटेड म्हणजेच काय असं थोडक्यात एक प्रकारे त्याला थोडक्यात अ, अ, मना करणं थोडक्यात घेऊ नको असं सांगणं प्रोहिबिट. आणि मग ते एक वर्ब आहे आपल्या सर्वांना माहीत आणि प्रोस्क्राईब्ड जे असतं तर प्रोस्क्राईब्ड काय असणं की त्याचा अर्थ म्हणजे थोडक्यात ते कायद्यानं थोडक्यात काय केलेलं असतं म्हणजे मना केलेलं असतं थोडक्यात. परंतु इथं डॉक्टरनं केलेलं आहे म्हणून मग इथं प्रोहिबिटेड हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. Number next, choose the correct alternative. This tree is older than that. And number 2, he is my elder brother. Only one is correct. Both 1 and 2 are correct. Only 2 is correct. And both 1 and 2 are incorrect. तर अशा पद्धतीचे हे 4 ऑप्शन आहेत. मग नेमकं काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला बघूयात आता. मग इथं ट्री इज ओल्डर दॅन दॅट. धिस ट्री म्हणजे हे झाड त्या झाडापेक्षा जुनं आहे. ही इज माय एल्डर ब्रदर. ही इज माय एल्डर ब्रदर. ओल्ड आणि एल्डर लक्षात राहू द्यायचं म्हणजे ओल्डर अँड एल्डर दोन्ही सुद्धा कसे आहेत मोठा असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. एक करेक्ट येणार नाही. तर दोन्ही करेक्ट आहेत. बघूयात उत्तर काय आहे. बिलकुल अगदी बोथ 1 अँड 2 आर करेक्ट. चला त्यानंतर पुढचा आहे म्हणजेच 45 नंबर चूज द अल्टरनेटिव्ह व्हिच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द. बघा या ठिकाणी वी शुड गेट द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. म्हणजे आपण काय केलं पाहिजे थोडक्यात सिनेमा सुरुवातीपासून पाहायला पाहिजे. तर सुरुवाती त्याची जी फिल्मची बिगिनिंग मात्र
मिस केली नाही पाहिजे. असा त्याचा ढोबळमानाचा हा सर्वसाधारण कॉमन मीनिंग आहे. परंतु ग्रॅमॅटिकली नॉट टू मिसच्या जागेवर काय येईल? हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. चला तर मग उत्तर पाहूयात त्याचं. अगोदर काय आहे ते म्हणजे इन ऑर्डर नॉट टू मिस. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, की जे काही समजा अ, हे असतात थोडक्यात. आता इथं बघा फॉर नॉट मिसिंग अर्ली इथं फॉर येणार नाही कारण का? इथं ते काय बसत नाही, ही रचना चुकीची आहे. इन केस, इन केस बी बसणार नाही. इन केस नॉट टू मिस म्हणजे लक्षात राहू दे. इन केस म्हणजे जर समजा असेल तर. तर तिथेही नाही, ती बी बसत नाही. पण इन ऑर्डर नॉट टू मिस, इन ऑर्डर म्हणजे च्यामुळे म्हणजे मग याचा अर्थ कशासाठी बिगिनिंग ऑफ द फिल्म. म्हणून मग इथं इन ऑर्डर नॉट टू मिस हे त्याचं ॲन्सर आहे. एक्सप्रेशन जे आहे पर्पजचं म्हणजे आपल्याला सांगता येतं ते करेक्ट या ठिकाणी बसतंय. ते म्हणजे इन ऑर्डर नॉट टू. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ धिस इज द डॅश डॅश न्यूज. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. इथं ऑप्शन नंबर 1 लॅटर, लेटेस्ट, लास्ट अँड लेट असे त्याचे ऑप्शन्स आहेत. तर बघा न्यूज जी असते ही लेटेस्ट न्यूज असते हे आपल्या सर्वांना माहिती असतं. आपल्याला ब्रेकिंग न्यूज माहिती आहेत. तशाच पद्धतीनं जी नुकतीच झालेली जी न्यूज असते लॅटर हे नाही. तर त्यानंतर म्हणजे थोडक्यात आपल्याला लॅटर सांगता येणार नाही. त्यानंतर म्हणजे जर लॅटरचा अर्थ काय असतो हे सांगतो एकदा. लॅटर म्हणजे जर 2 वस्तू असतील, तर ही वन आणि दुसरी जी असते ते लॅटर. म्हणजे पहिली ही, तर नंतर जे सांगायचं आहे, तर ती लॅटर असते. म्हणून त्यामुळे ते येणार नाही. लेटेस्ट म्हणजे आत्ताच घडलेली. लास्ट म्हणजे शेवटची त्याच्यानंतर बातमीच घडली नाही, असं होऊ शकणार नाही. आणि लेट म्हणजे काय असतं, की ते एक आपल्याला सांगता येतं वर्ब आहे, हे आपल्याला सांगता येईल लेटचं. आणि म्हणून मग ते ॲडजेक्टिव्हमध्ये ते बसणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 लेटेस्ट इज द करेक्ट आन्सर. नंबर नेक्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही रॅन. आता रॅन नंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला ॲडव्हर्ब वापरायला विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. आता रॅन आपण बघा ॲडव्हर्ब काय असतो? तर आपल्याला माहिती आहे ॲडव्हर्ब म्हणजे रॅन पण कसा पळाला? म्हणजे क्रिया विशेषा बघा क्रियापदाविषयी म्हणजे या या ठिकाणी व्हर्बसाठी जास्त व्हर्बचं डिस्क्रिप्शन ज्याच्यानं केलेलं असतं, ते थोडक्यात काय असतं ॲडव्हर्ब असतं, क्रियाविशेषण असतं. आता ही रॅन ॲज क्विकली नाही बसणार. का? कारण इथे ॲजची गरज नाहीये. सो क्विक नाही बसत. क्विक कसा? तर नाही बसत. तर क्विकली म्हणजे जर समजा आपण एखाद्या ॲडजेक्टिव्हला बी एल लावलं, तर ते ॲडव्हर्ब तयार होत असतं. म्हणून मग आपल्याला या ठिकाणी सांगता येते क्विकली विल बी द करेक्ट आन्सर. ओके. येस. नंबर नेक्स्ट fill in the blank with the proper alternative. As the festival approaches, the number of customers. जसं समजा फेस्टिव्हल अप्रोचेस होतो, तर नंबर ऑफ कस्टमर्स काय होत असतात, तर काय होत असतात, तर ते म्हणजे इन्क्रीजेस विल बी इन्क्रीज, इज इन्क्रीजिंग, विल हॅव इन्क्रीज. तर या ठिकाणी आता आपल्याला फेस्टिव्हल अप्रोचेस सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि मग नंबर ऑफ कस्टमर आता इथं या ठिकाणी बघा, जसा फेस्टिव्हल अप्रोच होईल, नंबर ऑफ कस्टमर्स हे सुद्धा काय होतील, इन्क्रीज होतील, वाढतील. पण कसे वाढतात किंवा वाढतात असंही आपल्याला म्हणता येतं. बघा, म्हणजे या ठिकाणी ॲज द फेस्टिव्हल अप्रोचेस जसा-जसा फेस्टिव्हल जवळ येतो, तसं कस्टमर्स काय होतात, वाढतात. वाढतात. तात हा शब्द आला, याचा अर्थ या ठिकाणी काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, की या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. म्हणून मग आपल्याला सांगता येतं रेग्युलर फॅक्ट जो आहे तो काय सांगतो, की जर समजा म्हणजे एखादं कॉमन फॅक्ट असेल, तर त्यावेळेला काय होत असतं ते त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट वापरायचा असतो. त्यामुळे विल बी किंवा इज, विल हॅव या रचना येणार नाहीत. इन्क्रीजेस विल बी द करेक्ट आन्सर. त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेशन्स विल बी answered बाय अ डॅश डॅश ऑफ एक्सपर्ट्स.
बघा जे काही क्वेश्चन्स आहेत, तर आपल्याला इथं बघा हा सुद्धा खूप 5वीच्याच बुकमधला प्रश्न आहे हा, की एक्सपर्ट्स जे असतात फक्त जरा थोडंसं काय केलेलं आहे इथं आपल्याला ह्यांचं कलेक्टिव्ह नाउन विचारलेलं आहे. आपल्याला कळालं पाहिजे, की आपल्याला नेमका भाग कोणता विचारलेला आहे. कलेक्टिव्ह नाउन. एक्सपर्ट्सचा काय असतो? तर एक्सपर्ट्सचं असतं पॅनल. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पॅनल. आता स्टाफ जर असेल, तर स्टाफ कशाचा कोणाचा असतो? तो एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजचा असतो किंवा थोडक्यात आपल्याला सांगता येतं आपल्याला सांगता येतं एखादी कंपनीतला वर्कर्स असतात ते देखील असतात. आता बँड जर पाहिला तर इट इज अ ग्रुप ऑफ म्युझिशियन. हा म्युझिशियनचा असतो. बंच जर पाहिलं तर हा बंच जो असतो ग्रुप ऑफ फ्लॉवर्स किंवा आपल्याला सांगता येतं कीज चाव्यांचा तर यांना हे बंच असतात. त्यामुळं जे एक्सपर्ट्स असतात त्यांचा पॅनल असतो, हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, ते म्हणजे फाइंड आउट द करेक्ट फेमिनिन नाउन ऑफ द फॉक्स. आता फॉक्सचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, फॉक्सचं फॉक्झेन होणार नाही. ऑक्सचं असतं ऑक्झेन, परंतु ते काय असतं? ते अनेक वचन असतं. हे लक्षात राहू द्यायचं आहे. इथं आपल्याला फेमिनिन विचारलंय. तर इथं त्यामुळे इथं कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दाम इकडे एफ लावलंय आणि इकडे एफ लावलेलं आहे. तर ते बसणार नाही. शी फॉक्स नसतो. त्यानंतर विक्झेन इज द करेक्ट आन्सर. फॉक्सेस हे अनेक वचन झालेलं आहे. आता त्यानंतर प्रश्न 51 ते 55 साठी या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे. तर तो पॅसेज कधी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पॅसेज जर आपल्याला आता पॅसेज आपल्याला दिसतोय, तो वाचण्यापूर्वी आपल्याला आपण काय करायचं आहे, थोडक्यात अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे आणि मग आपण काय करायचं असतं, पुढे जायचं असतं. आपण अगोदर काय करूयात, प्रश्न वाचू आणि नंतर उत्तर काढू, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते काय होईल, आणखी सोपं जाईल. बघूयात मग व्हॉट वन ईट्स अॅन इम्पोर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट बिकॉज. आता कंट्रोलिंग वेट आणि कोणता आपल्याला या ठिकाणी इम्पोर्टंट फॅक्टर विचारलेला आहे, तो एक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा या ठिकाणी आहे, ते म्हणजे बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बाय बेस्ट बाय. तर कोण एक बॉडी वेट कशानं कंट्रोल होऊ शकतं? तर ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे पॅसेजमध्ये. त्यानंतर सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल. आता ओबेसिटी बी आलेली आहे. त्यानंतर एक बघा बॉडी वेटचं आलेलं आहे. सोबतच आपल्याला व्हॉट कॅन कन्क्लूड अबाउट एक्सरसाइज फ्रॉम द पॅसेज. पॅसेजबद्दल काय काय कन्क्लूड कराल? म्हणजे त्याचं सांगता कशी कराल? शेवट कशानं कराल? त्यानंतर म्हणजे काय सांगतोय पॅसेज एक थोडक्यात असा त्याचा अर्थ आहे. इन डिटरमायनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन. बघा म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं की काय म्हणजे कशा पद्धतीनं ठरवायचं की तो एखादा व्यक्ती फॅट होतोय का थिन होतोय. तर आपण आता जाऊयात एक-एक त्याचे ॲन्सर या ठिकाणी शोधायचेत आपल्याला. तर बघा इन लार्ज पार्ट डिटरमाइन्ड बाय अ पर्सन्स जीन्स. इन शॉर्ट some people are more predisposed to be fat. Moreover, someone who was obese in childhood will have fat cells than average person. आता once made, the cells may enlarge or shrink, but they never disappear. Genes, however, don't have to control your girth. The size of your fat cells depends on your eating habits and lifestyle. There are ways to keep them small. Eat low fat, fiber rich foods such as whole grain, breads, vegetables, and fruits. Chew food slowly. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट वन ईट्स अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट्स. आता वेट कंट्रोलिंग करण्यासाठी बघा नेमकं काय त्यानं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा तर यामध्ये आपल्याला सरळ-सरळ आता सांगता येतं. बघूयात मग फॅट इज बर्न्ड फास्टर दॅन प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. तर नाही, असं होत नाही. आपल्याला या ठिकाणी समजून येतंय, की त्यानंतर प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स आर यूज्ड अप मोर कॅलरीज दॅन फॅट्स. आता म्हणजे याचा अर्थ फॅट्सपेक्षा ते जास्त कॅलरीजचा काय करत असतात, यूज अप करत असतात.
फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कंटेंट नाही. तर बघा, जर समजा आपण 1 चमचा कार्बोहायड्रेट घेतलं, हे सुद्धा एनर्जीच देतं. त्यानंतर आणि त्यानंतर आपण जर 1 चमचा फॅट्स घेतलं, तर तर फॅट्स काय करतं, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतं. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येत आहे, की ते काय करत असतं, थोडक्यात फॅट्समध्ये जास्त हे असतात. थोडक्यात आपल्याला सांगता येईल म्हणजे एनर्जी फूड जास्त भरपूर प्रमाणात ते देणार आहे. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कंटेंट नाहीये. जास्त असतो उलट त्यांचा. डायजेशन इज अफेक्टेड बाय प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. तर असं बिलकुल नाही होत. म्हणून मग उत्तर आपलं या ठिकाणी येतंय प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स आर यूज अप मोर कॅलोरीज दॅन फॅट्स. बघा, ते काय करतात कॅलरीजचा करत असतात आणि म्हणून मग आपल्याला सांगता येत असतं, की एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला प्रत्येकानं जो टॉपिक आहे म्हणजे आपल्याला जो उतारा दिलेला असेल, तर तो बघा आपल्याला सांगता येतं, की बालपणामध्ये म्हणजे लठ्ठपणा जो आहे, तो काय होतो, तो विल हॅव मोर फॅट सेल्स दॅन ॲन एव्हरेज पर्सन म्हणजे सरासरी जी काही फॅट सेल्सचे नंबर्स असतात, ते कशा असतात? जास्त असतात. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग आपल्याला पुढे सांगता येत असतं, की आपली जर कंट्रोल करायची असेल, तर म्हणजे आपली जी काही थोडक्यात बॉडी वेट जर कंट्रोल करायचा असेल, तर आपण काय होत असतं, काय खाल्लं पाहिजे? इट्स अॅन इम्पोर्टंट फॅक्टर म्हणजेच का बरं? कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स यूज काय करतात? भरपूर प्रमाणात कॅलरीज यूज करत असतात फॅट्सपेक्षा. म्हणून मग आपण काय करायचे? फायबर रिच फूड थोडंसं कमी खायचं असतं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बाय. आता बॉडी वेट जे आहे, तर कसं कंट्रोल होत असतं? तर या ठिकाणी ऑप्शन आहे डूइंग एक्सरसाइज विगोरसली एव्हरी डे. त्यानंतर माईल्ड डे एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट. आता त्यानंतर पुढे फास्टिंग अँड विगोरस. आता इथं विगोरसली शब्द आलेला आहे म्हणजे हे तर करायचंच नसतंय. डूइंग एक्सरसाइज म्हणजे कशीही फास्टिंग उपवास बी धरायचा नसतो. विगोरस एक्सरसाइज, डायटिंग अलोन हे बी नाही. म्हणून मग आपलं उत्तर बसतंय माईल्ड डेली एक्सरसाइज अँड माईल्ड म्हणजे थोडासा एक लिमिटेड प्रमाणात आणि प्रॉपर डाएट असणं, तर त्यावरून आपलं बॉडी वेट कंट्रोल होऊ शकतं. सम वेज इन व्हिच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल्ड आर. आता काही असे मार्ग आहेत, की ओबेसिटी कंट्रोल होत असते. मग यूजिंग द कार ऑकेजनली नाही, त्यामुळे होईल असं काही नाही. यूज ऑफ बायसिकल ॲज फार ॲज पॉसिबल तर ते सुद्धा नाही. म्हणजे बायसिकल वापरली म्हणजे याचा अर्थ तुमची लठ्ठपणा कमी होईलच असं काही नाही. मेकिंग अ सीरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स हां, तर हे लक्षात येतंय, की टोटली अबंडिंग द यूज ऑफ लिफ्ट्स. लिफ्ट्सचा वापर म्हणजे पूर्णच बंद करणं असंही नाही काही. म्हणून मग या ठिकाणी याच ऑप्शन मेकिंग अ सीरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स असं या ठिकाणी दिसून येतं ॲन्सर आणि करेक्ट आहे. व्हॉट कॅन वी कन्क्लूड अबाउट एक्सरसाइज फ्रॉम द पॅसेज म्हणजे एक्सरसाइज विरुद्ध एक्सरसाइज अबाउट म्हणजे एक्सरसाइजच्या विषयी पॅसेजमध्ये काय नेमकं कसं कन्क्लूड करू? तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी बघा एक्सरसाइज हेल्प्स ओन्ली कंट्रोलिंग नाही, कंट्रोलिंग द बॉडी वेट होणार नाही. इट मेक्स वन मोर मर्क्युरियल तर याच्यामध्ये सुद्धा काय होणार नाही, की तसंच म्हणजे आपल्याला एकदम तसंच होईल असा त्याचा अर्थ नाहीये आणि म्हणून मग तेही बसणार नाही आणि मग पुढे आपल्याला सांगता इट मेक्स वन मोर ॲक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह. तर बिलकुल हे बसतंय पण खालचं वाचूयात. इट इस डिफिकल्ट टू डू एक्सरसाइज विच इज इफेक्टिव्ह नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट आन्सर. त्यानंतर नंबर 55 इन डिटरमाइनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन. तर तो कसा लक्षात येतोय, की तो फॅट्स होतोय का थिन होणार आहे? तर काय बघा तर पॅसेज जो आहे हे लक्षात घ्यायचं. पॅसेज काय डिटरमाइंडने थोडक्यात सुरुवात झालेली आहे. म्हणून मग पर्सन्स जीन्सवरती तो डिटरमाइंड ठरतं आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं, की जीन्स प्ले अ पॅरामाउंट रोल. Adult who alters childhood patterns drastically नाही. ईटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल मेक नो इम्पॅक्ट ऑन फॅट सेल असं बी नाही होणार.
फॅट सेल्स फॉर्म ड्युरिंग चाइल्डहुड नाही, फक्त चाइल्डहुडमध्येच होतील असं काही नाहीये. त्यानंतर मग जीन्स जे आहे, तो खूप मुख्य भूमिका बजावत असतो. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ॲन्सर आपलं 1 करेक्ट आहे. त्यानंतर WH टाइप क्वेशन आपल्याला विचारलेला आहे. वॉटरला अंडरलाईन आहे. वॉटर ही नाऊन आहे. ज्यावेळेला नाऊनला अंडरलाईन असेल, तर त्यावेळेला व्हॉटने सुरुवात करायची. व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. मग आपल्याला परंतु या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. इथंही अ, हे आपल्याला सांगता येईल WH क्वेशनमध्ये आपल्याला सांगता येतंय, की प्रश्न आपण एकदा काय करायचा आहे, व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे, की या ठिकाणी व्हॉट बरोबर आहे. हे तिन्ही येणार नाहीत आणि मग व्हॉटचं आलेलं आहे, परंतु या ठिकाणी क्वेशन मार्क हवा होता, तो देण्याचा राहिलेला आहे. मी त्यामुळे थोडंसं मलाही वाटलं की काही माझंच चुकलं काय? परंतु नाही, बिलकुल त्या ठिकाणी क्वेशन मार्क हवा आहे. व्हॉट इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ? तो देण्याचा राहिलेला असेल, विसरला असेल. जाऊयात पुढे. त्यानंतर मग इथं आपल्याला सांगता येतं, की द शॉपकीपर अल्टरनेटिव्ह म्हणजे फिल इन द ब्लँक करायचे. द शॉपकीपर डज नॉट हॅव द टॉयज आय वॉज लुकिंग. आता थोडक्यात आपल्याला सांगता येतं, की कशासाठी पाहत होतो, शोधत मी सुद्धा पाहू लागत होतो, असा त्याचा अर्थ आहे. पण कशासाठी? फॉर द टॉयज. म्हणून मग ऑप्शन नंबर 1 फॉर हे त्याचा ॲन्सर लगेच जाणवत आहे. अबाउट येणार नाही, ॲट येणार नाही, टू येणार नाही. बघा त्यानंतर मग पी-क्यू-आर-एस हे काही वाक्य दिलेली आहेत आपल्याला. द पर्सन आता याची आपल्याला काय करायचं करेक्ट सिक्वेन्स आपल्याला लावायची आहे आणि मग आपल्याला सांगता येतं वाक्य जे आहे द पर्सन यामध्ये बिकॉज पी आहे बिकॉज ही इज पुअर, वर्क हार्ड अँड एफिशियंटली, कॅनॉट अँड हू इज पुअर, पुअर. तर बघूयात मग आता. आपलं वाक्य आहे द पर्सन. आता द पर्सन पासून जर सुरू झालं, तर बघा मग आपल्याला सांगता येईल द पर्सन. आता इथं नाऊन आलेलं आहे इथं पर्सन. मग इथं बघायचंय बिकॉज नाही. द पर्सन बिकॉज सुरुवात कशी होऊ शकते? नाही होत. द पर्सन वर्क हार्ड अँड एफिशियंटली. ओके बघू. अ पर्सन कॅन नॉट बघा आणि त्यानंतर हू इज पुअर. आता इथं क्वेशन मार्क वगैरे नाहीये. म्हणजे याचा अर्थ याच्यासाठी हू आलेला आहे. म्हणजे इथं सुरुवातीला आपल्याला एस लागणार आहे. तर एसवाला कोणता आहे? चौथा आणि पहिला. मग हे 2 काय झाले? गेले. आता मग द पर्सन हू इज पुअर. आता मग पुअर आहे, तर पुढे आपल्याला मग आपल्याला सांगता येईल आता हा झाला थोडक्यात पूर्ण कर्ता आपला आणि मग त्यासाठी हेल्पिंग व्हर्ब लागेल तिथे. मग आता कॅन नॉट येईल आणि मग कॅनॉट म्हणजेच या ठिकाणी आर आलेला आहे. म्हणजे पहिलं एस, आता आर, मग एस-आर वाले कोणकोणते आहेत? एस-आर, एस-आर दोन्ही आहेत. बघूयात मग पुढे जाऊ आता. बघा, आता आपल्याला पहिलं मिळालेलं आहे वर्क हार्ड अँड एफिशियंटली म्हणजे इथं एस-आर. आता त्यानंतर इथं येणार काय येणार? बिकॉज ही इज पुअर हे शेवटी येणार सर्वात शेवटी. म्हणजे हे त्याचं ॲन्सर आपल्याला पाहायला मिळतंय. बघा एस-आर आपल्याला सांगता येईल अ, 1 मिनिट हां, आपण एकदा परत चेक करूयात. हं, हे दोन्हीमध्ये आपल्याला पहिला आणि तिसऱ्यात थोडंसं बघूयात एकदा. द पर्सन हू इज बघा आपल्याला मिळालं एस, त्यानंतर आर, त्यानंतर हू इज पुअर. आता कॅनॉट वर्क हार्ड अँड एफिशियंटली म्हणजे इथं या ठिकाणी काय येईल? आपल्याला सांगता येईल बिकॉज ही इज पुअर. तर तो ते शेवटी येणार आहे. म्हणजे बरोबर आहे. ही इज पुअर म्हणजे ही रचना आहे एस, आर, त्यानंतर पी नाही पी नाही क्यू आणि पी. बिलकुल अशी रचना आहे. म्हणून मग इथं देण्यात गलती झालेली आहे. बिलकुल करेक्ट ॲन्सर 4 नंबरचंच आहे. बघा, बघा बिकॉज ही इज पुअर हे शेवटी येणार आहे. पी शेवटी येणार आहे. म्हणून मग यावरून आपल्याला ॲन्सर मिळतंय ऑप्शन नंबर 4. चला त्यानंतर 59चा आहे मिसलेनियस शब्द आपल्याला दिलेला आहे. तर त्याची करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे अशा पद्धतीने आहे MISCELLANEOUS अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. बाकीच्यामध्ये थोड्या मायनर मिस्टेक्स आहेत.
त्यानंतर चूज द प्रॉपर आर्टिकल. बघा स्पेलिंगवरती सुद्धा प्रश्न पडतोय, हे लक्षात राहू द्यायचं आहे. आर्टिकलवर आहे. आयर्न इज द डॅश डॅश बघा आयर्न इज डॅश डॅश युजफुल मेटल. मग आता आयर्न जर स्पेसिफिक असता तर द आलं असतं, ते बसणार नाही. आता आपल्याला सांगता येतं, की ॲन आणि हे जर समजा आपल्याला सांगता येईल ॲन आणि म्हणजे ए वापरायचा असेल, तर यूज्ड विथ ॲडजेक्टिव्हज ऑर साउंड. परंतु इथं या ठिकाणी ॲडजेक्टिव्हज आणि हे सुद्धा आपल्याला ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, जनरल जे मेटल्स असतात थोडक्यात, यांच्यासाठी थोडक्यात आपल्याला सांगता येईल जे कॉमन मेटल्स असतात, जसं की आयर्न हे कॉमन आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी थोडक्यात आर्टिकल वापरलं जात नाही. हे आपण लक्षात ठेवायचं म्हणजे नो आर्टिकल हे त्याचा ॲन्सर असेल. बघूयात. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी ही 2021 ची ही प्रश्नपत्रिकेतले हे जे काही 30 प्रश्न इंग्रजी विषयातले आपण घेऊन आलेलो आहोत. ते तुम्ही या ठिकाणी मन लावून वाचलेले आहेत, पाहिलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीनं पुढचेही व्हिडिओ आम्ही नवीन-नवीन विषयातील म्हणजेच आपल्या आहेत या विषयातीलच, परंतु नवीन-नवीन प्रश्न आपल्यासमोर घेऊन येऊयात. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल, आमचं हे चॅनल देखील आपण रेग्युलर पाहत असाल, तर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला बळ देतो, आम्हाला एनर्जी देतो आणि पुढे जाण्याची या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमचं वाट दाखवण्याचं देखील काम करत असतो. त्या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक सो मच.